नागपूरमध्ये देखील सगळ्यांचं लक्ष होतं। नागपुरात भाजपला कौल मिळणार असल्याचा अंदाज साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। भाजपचे उमेदवार राजू पोद्दार हे विजयी होतील असा अंदाज आमच्या एक्झिट पोलमध्ये आहे। बघा उपराजधानीमध्ये काय चित्र असणार आहे, तर भाजपचे राजू पोद्दार हे विजयी होतील अशी शक्यता आहे। बघा मुख्यमंत्र्यांचं नागपूर आहे, भाजपचा बालेकिल्ला आहे। एक्झिट पोलनुसार भाजपचा उमेदवार विजयी होईल असा अंदाज आहे। बघा एक्झिट पोलनुसार आता कुठल्या पक्षाला किती मतं मिळतील आपण प्रेक्षकांना दाखवूया सायली। नक्कीच, तर आपण आता बघतोय ही नागपूरची जागा आहे विधान परिषदेची। नागपूरमध्ये 636 मतं आहेत, त्याच्यापैकी भाजपला 620 मतं तर काँग्रेसला 216 मतांचा अंदाज आहे। विधान परिषदेची ही नागपूरची जागा आहे। अगदी भाजपला 620 मतं तर काँग्रेसच्या उमेदवाराला 216 मतं मिळतील। काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे त्यांना 216 मतं मिळण्याचा अंदाज आहे। मात्र नागपूरमध्ये संभाव्य विजयी उमेदवार कोण असणार आहे बघा, आपण प्रेक्षकांना दाखवूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा भाजपचे राजू पोद्दार हे नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये संभाव्य विजयी उमेदवार असणार आहेत। काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे यांचा पराभव करून राजू पोद्दार हे नागपूरमध्ये विजयी होतील, ते संभाव्य विजयी उमेदवार असणार आहेत असा साम टीव्हीचा एक्झिट पोल सांगतो।